नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अपेक्षेप्रमाणे केंद्र आणि राज्य संघर्षाचा पुढचा अध्याय सुरू झालाय। निमित्त या वेळेला सीबीआयचं आहे। सीबीआयने महाराष्ट्रात घडलेल्या काही गुन्ह्यांचा तपास आपल्या हाती घेतला। पहिल्यांदा सुशांत सिंग प्रकरणामध्ये हा प्रकार न्यायालयाच्या आदेशामुळे झाला आणि नंतर हा प्रकार टीआरपीच्या घोटाळ्यामध्ये एका उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या एफआयआरच्या निमित्ताने होऊ घातला होता। मात्र तत्पूर्वीच महाराष्ट्र सरकारने सीबीआयला सरसकट दिलेली कन्सेंट अर्थात अनुमती मागे घेतली आणि यानंतर प्रत्येक टप्प्यावर सीबीआयला महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय राज्यात पाऊल सुद्धा तांत्रिकदृष्ट्या टाकता येणार नाही की काय असा सवाल उपस्थित झालाय। तसं पाहिलं तर सीबीआय कुठल्याही राज्यात स्थानिक राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तपास करू शकत नाही। जर समजा अशी रचना असेल तर मग अचानक असं काय घडलं की राज्य सरकारने आत्तापर्यंत दिलेल्या सर्व प्रकरणांमधल्या तपासाची अनुमती काढून घ्यावी? राज्य सरकारचा अहंकार नक्की कोणत्या बाबतीत दुखावला? केंद्र आणि राज्य यांच्यातल्या या संघर्षाचा हा पुढचा अध्याय असेल का? आणि सध्याच्या घडीला जेव्हा केंद्र आणि राज्याने आपत्ती निवारणासाठी एकमेकांच्या सोबत असायला हवं त्यावेळेला अशा प्रकारचे संघर्ष महाराष्ट्राला परवडणार आहेत का? महाराष्ट्राची ही लढाई ही कायदेशीर जितकी आहे तितकीच ती अकारण अस्मितेची करण्याची चूक घडू शकते का? आणि राजकारण्यांनी अशा प्रकारच्या चुका टाळायला हव्यात का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा सीबीआय विरोध केवळ निमित्त आहे। सीबीआयला विरोध करताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून काही भूमिका मांडल्या गेल्या त्या आपण आधी ऐकणार आहोत। सगळ्यात आधी अनिल देशमुख काय म्हणतात ते पहा, त्याच्यावर भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रियाही ऐका। सीबीआयला जर एखाद्या प्रकरणामध्ये जर चौकशी करायची असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन परवानगी देत नाही तोपर्यंत सीबीआय त्याची चौकशी करू शकणार नाही। सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशा प्रकारची सुद्धा शंका अनेकांच्या मनामध्ये होती। सीबीआय बद्दल जे ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये पिंजऱ्यातला पोपट काही सुप्रीम कोर्टाच्या जजच्या त्यांनी ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये आहेत की केज पायरट अशा पद्धतीने सुद्धा काही माननीय सुप्रीम कोर्ट जजनी त्यांचे ऑब्झर्वेशन केले होते। ज्या वेळेला महाराष्ट्राला केंद्र सरकारकडनं मोठ्या मदतीची अपेक्षा आणि आवश्यकता आहे अशा वेळेला असा अनाकलनीय निर्णय घेतल्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान होण्याची शक्यता फार मोठी आहे। त्यामुळे कोणाला वाचवण्याकरता आणि कुठल्या कारणांकरता असा निर्णय घेतला हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध कायदेतज्ञ आणि पद्मश्रीने सन्मानित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, त्याचबरोबर माजी पोलीस अधिकारी असलेले धनराज वंजारी जे प्रवक्ताही आहेत वंचित बहुजन आघाडीचे। राजकीय प्रतिनिधित्व या चर्चेचं करण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर आणि ॲडव्होकेट राजू वाघमारे आहेत। तसंच भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्या सोबत आहेत अवधूत वाघ। माझा पहिला प्रश्न आपल्या सोबत असलेल्या उज्ज्वल निकम यांना आहे। निकम सर, सीबीआय जर समजा परवानगीशिवाय राज्यांमध्ये तपास करूच शकत नसेल तर अशा प्रकारच्या कुठल्या अध्यादेशाची किंवा कोणत्याही सरकारी घोषणेची गरज महाराष्ट्र सरकारला होती का? प्रसादजी, सीबीआयची स्थापना ही दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नुसार झाली आहे आणि दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्टचं कलम 6 स्पष्टपणे सांगतं की सीबीआयला कोणत्याही राज्यात जर गुन्ह्याच्या तपासासाठी जायचं असेल तर त्या संबंधित राज्य सरकारने तशी परवानगी दिली पाहिजे। जर राज्य सरकारने तशी परवानगी दिली नाही
तर सीबीआयला त्या राज्यात गुन्ह्याचा तपास करता येत नाही, ही दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट मधील स्पष्ट तरतूद आहे. असं असताना देखील आता महाराष्ट्र सरकारला अचानकपणे ही जी पूर्वी एक जनरल कन्सेंट दिलेली होती ती काढून देण्याची गरज एवढ्या करता भासली असावी. कारण महाराष्ट्र सरकारला दाट संशय आहे की केंद्र सरकार सीबीआयच्या मार्फत महाराष्ट्रातील काही गुन्ह्याचा तपास हाती घेऊन त्याच्यातील काही गुन्हेगारांना, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होईल अशी साधार भीती ही महाराष्ट्र सरकारला वाटत असावी. म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारने जी दिलेली होती संमती, जनरल ब्लँकेट सँक्शन, ब्लँकेट परमिशन, ती त्यांनी विड्रॉ केली, एवढाच अर्थ यातून स्पष्ट होतो आहे. जर समजा निकम साहेब, जर समजा केंद्राकडून तपासात हस्तक्षेप केला जाऊ शकतो ही भीती राज्य सरकारला वाटत असेल, तर राज्य सरकार आपल्या अधिकारामध्ये अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला थांबवू शकतं की नाही? प्रसादजी, की राज्य सरकार जर सीबीआयचा हस्तक्षेप थांबवायचा असेल तर राज्य सरकारला देखील न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील. कारण जर सीबीआयने परस्पर कुठल्याही न्यायालयाची संमती न घेताना, न्यायालयाचा आदेश न घेताना जर महाराष्ट्रातील गुन्ह्याचा तपास हाती घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महाराष्ट्र सरकारला न्यायालयात जावं लागेल, सीबीआयला प्रतिबंध करावं लागेल. परंतु सीबीआयला जर महाराष्ट्रात किंवा कुठल्याही राज्यात, उदाहरणार्थ कलकत्ता असेल, पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं आहे की एखादा गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर सीबीआय देखील सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाऊन अशा तऱ्हेची परवानगी घेऊ शकतो. अर्थात ते न्यायालयावरती, त्या प्रकरणावरती, त्याच्या गुणवत्तेवरती ते अवलंबून असेल. अगदी. परंतु गृहमंत्र्यांनी जे म्हटलं की सीबीआय हा एक पिंजऱ्यातील पोपट आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने ज्या अर्थी म्हटलं त्या अर्थी त्यामागची भावना अशी आहे की सीबीआय काही वेळेला केंद्र सरकार ज्या पक्षाचं असतं त्या पक्षाच्या धोरणानुसार किंवा सरकारच्या पद्धतीनुसार काय करतं असा याच्या मागचा दिसतो. अगदी. आणि निकम साहेब, आपण जो एक संदर्भ दिला ज्याचा खरा संदर्भ हा आजच्या अनिल देशमुख यांच्या वक्तव्यातला आहे, त्या गंमत अशी आहे, अनिल देशमुखांना कदाचित याचं विस्मरण असेल की सीबीआय पिंजऱ्यातला पोपट आहे हे वक्तव्य झालं तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि आता राज्यात काँग्रेस प्रणित आघाडीचं सरकार आहे. मला धनराज वंजारींकडे पुढचा प्रश्न न्यायचा आहे. धनराजजी, राज्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांना सीबीआय कडून कोणत्याही प्रकरणामध्ये तपासायला किंवा चौकशीला बोलावलं जाणं टाळलं जावं याच्यासाठी संबंधित सनदी अधिकाऱ्यांना दिलेलं हे कवच आहे का, जो आदेश काढला गेलाय तो, आणि मग त्याच्या पुढचा टप्पा हा केंद्र राज्याच्या संघर्षाचा येतो का? नाही, पुढचा टप्पा त्यांना कवच देण्यासाठी केलेला आहे हे जे तू म्हणतो ते एक शक्यता नाकारता येत नाही. की जसं निकम साहेबांनी सांगितलं की ही एक अनामिक भीती राज्य सरकारच्या मनात आहे की केंद्र सरकार सीबीआयचा वापर करून काही आरोपींना बचाव करेल आणि नको त्यांना अडकवेल, हा एक जो संशय आहे त्या संशयापोटी राज्य सरकारने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी असा हा प्रकार केला असावा हे खरं आहे. पण सीबीआय कडे राज्यामध्ये येण्याचे, राज्यातला तपास घेण्याचे जे मार्ग आहे ते मोकळे आहे. सीबीआय हे करू शकते केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार किंवा मग सीबीआय स्वतः हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तसे आदेश प्राप्त करून राज्यातल्या प्रकरणाचा तपास घेऊ शकते. त्यावेळी राज्य सरकार काही करू शकणार नाही. परंतु राज्य सरकारने ही जी जुर्रत केलेली आहे ते करण्यामागे काय त्यांचं मेन हेतू आहे तो बाजूला राहू द्या, पण त्यांनी हे करण्याचं एवढ्यासाठी केलं की अजून आपल्या देशामध्ये सीबीआय वरती पार्लमेंटरी एनॅक्टमेंट झालेलं नाहीये. बर. आणि 2013चा जो गुवाहाटी हायकोर्टाचा निर्णय आहे की सीबीआय ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे, याला कॉन्स्टिट्युशनल मध्ये आधार नाही, तर ते पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही पेंडिंग आहे. हा एक नवा आणि स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो, कारण जर समजा हाच वाद मानायचा असेल तर आजवर सीबीआयने केलेल्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. जर सीबीआयलाच कायदेशीर मान्यता आहे की नाही हा वाद सुरू झाला तर
नाही, सीबीआयला कायदेशीर मान्यता आहे की नाही हा वाद आहेच, आणि मला वाटतं महाराष्ट्र सरकारने हीच दुभती कायद्याची नस पकडलेली आहे. निकम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे दिल्ली स्पेशल पोलीस एनॅक्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये यांना मुभा दिलेली आहे, त्या याच्याप्रमाणे ते करू शकतात. पण राज्य सरकारची संमती, समजा राज्य सरकार अडलं की आम्ही संमती देत नाही, मग सीबीआय कडे काय ऑप्शन आहे, किंवा राज्य सरकारकडे इंटर एलिया इन रिव्हर्स विचार केला तर काय ऑप्शन आहे, तर दोघंही कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि न्यायालयामधून, उच्चतम न्यायालयामधून बरोबर आणू शकतात. बरोबर आहे. मग त्यानिमित्तानं निकम साहेबांना मला विचारायचं आहे, निकम साहेब आता नक्की सरकार कोणाला तरी वाचवू पाहतंय या आरोपाला बळ मिळतं मग जर समजा अशा प्रकारच्या चर्चा अधिकाधिक समोर आल्या तर? निकम साहेब. प्रसादजी, कुठलं सरकार कोणाला वाचू शकतं हा भाग या प्रसंगी गौण एवढ्या करता आहे. कारण असं आहे की हे सगळं सुरू झाल्याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये एक FIR दाखल होते टीआरपीच्या याच्या संदर्भात, आणि ती टीआरपीचं उत्तर प्रदेश ताबडतोब ते मॅटर सीबीआय कडे द्यावं केंद्र सरकारला विनंती करतं. केंद्र सरकार सीबीआयच्या सेक्शन 3 प्रमाणे दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट प्रमाणे नोटिफिकेशन काढतं, आणि त्याच्यानंतर जर सीबीआयने हे दाखवून दिलं की हा टीआरपी स्कॅम फक्त उत्तर प्रदेशमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशात याचं जाळं आहे, हा एक मोठा कटाचा भाग आहे, हे जर सिद्ध केलं, सीबीआयला दाखवावं लागेल. जर सीबीआयला महाराष्ट्रातील तपास जर हाती घ्यायचा असेल तर सीबीआयला हे सिद्ध करून दाखवावं लागेल, तरच सर्वोच्च न्यायालय. कारण असं आहे की हे करण्याचं मागचं कारण असं, भंडारी साहेब म्हणाले ते बरोबर आहे, परंतु दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नुसार कोणकोणते गुन्हे, आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर 1993चं मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचं 12 मार्च 93चं बॉम्ब चार्जशीट आणि मुंबई पोलिसांनी आम्ही दाखल केलं. म्हणजे मुंबई महाराष्ट्र सरकारतर्फे मी होतो, नंतर सीबीआय आलं, सीबीआयला आलं, सीबीआयने मग टेक ओव्हर इन्व्हेस्टिगेशन केलं, कारण त्याचं ज्युरिस्डिक्शन सीबीआयचं संपूर्ण देशात, परदेशात इंटरपोल मार्फत अशा रीतीने होतं. आणि म्हणून टीआरपीचा स्कॅम हे महाराष्ट्रातील कोणाला वाचवण्याकरता सीबीआयचं हे पाऊल आहे का? त्या सीबीआयला खरोखर संपूर्ण देशभर हे खरून काढायचं आहे का? हे अनेक कायदेशीर मुद्दे, म्हणजे ही लढाई येथे थांबणार नाही. आणि म्हणून राज्य सरकारने जी सावधानतेची अगोदर सूचना केली, तर राज्य सरकारला जी भीती असेल की पण मग निकम साहेब, आता महाराष्ट्र सरकारला स्वतःच्या अधिकारावर गदा येईल असं का वाटतंय? हे राज्य आणि केंद्र यांच्यात संवाद नसल्याचंच एक प्रकारचं प्रमाणपत्र मानायचं? खरं म्हणजे प्रसादजी, माझं स्पष्ट मत विचारेल तर राज्य सरकारला अशा प्रकारचा आदेश पारित करण्याची काही गरज नव्हती. कारण असं आहे की दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नुसार सीबीआयचं कामकाज चालतं, आणि दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंटचं कलम 6 असं स्पष्ट म्हणतं की सीबीआयला परस्पर असा तपास हाती घेता येणार नाही जर राज्य सरकारने संमती दिली नाही. पण राज्य सरकारला अशी भीती वाटली असावी की जे जिल्ह्यापूर्वी एक ब्लँकेट परमिशन देऊन दिली आहे, त्याचा आधार घेऊन कदाचित सीबीआय तो तपास हाती घेईल, ही भीती सीबीआयला यांना वाटली असेल, राज्य सरकारला. त्याच्यामुळे माझ्या मते असा वेगळा आदेश पारित करण्याची आवश्यकता नव्हती. सीबीआयला राज्य सरकारची कुठलाही तपास राज्यामधला घेण्याच्या अगोदर परवानगी घ्यावी. आणि निकम साहेब, आपल्या चर्चेची जी सुरुवात झाली तेव्हा पहिलाच प्रश्न मी आपल्याला हा विचारला होता की प्रत्यक्षात जर कायदा सांगतो राज्याच्या अनुमतीशिवाय तपास हाती घेता येत नाही, बरोबर, अशा प्रकारच्या कायदेशीर कागदपत्रांना नाचवण्याची गरज होती का? डॉक्टर आणि त्याचबरोबर वकिलीचं शिक्षण घेतलेले राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. वाघमारे साहेब, आज ऍडव्होकेट म्हणून बोलणार की काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलणार आहात? नाही, काँग्रेसचा प्रवक्ताच म्हणून नेहमी बोलत आलोय मी. अगदी 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 खरं आहे. मी एक अगदी लाइटर मूड मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, पण आपण काँग्रेसच्या प्रवक्त्याला एक थेट प्रश्न विचारणार आहोत. आपल्या सोबत पद्मश्री प्राप्त आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आहेत. त्यांनी स्पष्ट म्हटलं की गरजच नव्हती अशा प्रकारचे कायदेशीर घोडे नाचवण्याची. काय झालं की अचानक एका रात्री प्रत्यक्षात कोरोनाची लढाई एका हाताला चालू आहे, दुसऱ्या हाताला आपण राज्यामध्ये पूरस्थितीशी लढतो आहोत, असं असताना हे एक कागदी पिल्लू का सोडलं गेलं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की या देशामध्ये घटना आणि कायदा हे स्वातंत्र्यानंतर संपूर्णपणे अस्तित्वात असताना 2014 नंतर काही बाबतीत जर तुम्ही बघाल
तर घटना आणि कायद्याची पायमल्ली करण्यात आलेली आहे आणि या गोष्टी ज्या अगदी वास्तविकतेमध्ये आपल्याला आपण धरून चालतो त्या गोष्टी धरून चालणाऱ्यामध्ये केंद्रातलं भाजपचं सरकार नाही आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर सिडेशनच्या केसेस घ्या. 2014च्या आधी सामान्य माणसाला हा कायदा अस्तित्वात आहे की नाही याची माहिती नव्हती, पण त्याच्यानंतर जो कोणी देशात म्हणजे बीजेपीच्या विरोधात बोलला झाला तो देशद्रोही ठरला, त्याच्या विरोधात हे कायदे केले. ठीक आहे, पण डॉक्टर त्याच्यामुळे तो काय असं कायदा काय घडलं जरा सांगा ना. प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायचंय. इतिहास ठीक आहे सगळा, काल काय घडलं की अचानक गृह विभागाने असं पत्रक काढलं. तिथपर्यंत येतो तर वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे डॉक्टर फार विषयांतर होणार नाही याची काळजी घ्या. नाही साहेब पार्श्वभूमी अशी आहे की हे जे सरकार आहे केंद्रातलं हे त्या कायद्याचं पालन ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने करत असणारं नसून हे कायद्याचा अवमान करणारा आहे, कायद्याला पायमल्ली देऊन काम करणारा आहे आणि कायद्याचा ऍडव्हान्टेज घेऊन काम करणार आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये भाजपनी प्रकार केला, ज्या पद्धतीने भाजप वागली त्याच पद्धतीने याच्या पुढे ती वागू शकते. त्याच्यामुळे सुशांतच्या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशाने प्रकरण सीबीआय कडे गेलं. अहो ते न्यायालयाच्या आदेशाने गेलं. आता निकम साहेब पण इकडेच आहेत. याच्यापूर्वी अशा किती केसेस आपल्या भारतामध्ये गेल्या की ज्या केसेसमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले न्यायालयाच्या वतीने सुद्धा. याचा तुम्ही सुचवताय काय? तुम्ही काय न्यायालयालाही ठरवून निर्णय घेतले जातात असं सुचवताय का? मी असं स्पष्टपणे सांगतोय की न्यायालयाचा प्रश्न नाहीये याच्यामध्ये प्रश्न आहे केंद्रातल्या सरकारचा आणि त्याच्या वागण्याचा. त्याच्यामुळे विरोधकांना नामहरम करण्यासाठी सीबीआयचा वापर करायचा, मनमानी करायची आणि सीबीआयच्या डायरेक्टर्सला अपॉइंट करताना पण ज्या पद्धतीचा वाद झाला आलोक वर्मांच्या बाबतीत आणि आताचे एनसीपीचे जे प्रमुख आहेत त्यांच्या बाबतीत या सरकारवर विश्वास नाही. डॉक्टर वाघमारे, आपण वारंवार इतिहासात घुटमळतो आहोत. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारचा कायदा काल कागद काढायची गरज नव्हती. काल काय घडलंय त्याचं उत्तर द्या की एकदा. कोणतं प्रकरण असं आहे की जे महाराष्ट्र सरकारला वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या परवानगी शिवाय केंद्र कागद घेऊ शकतं तपासायला? कायदा आम्ही याच्यासाठी हा नियम काढून दाखवला की त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन सीबीआय उद्या मनमानी करू नये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि या सत्ताधाऱ्यांना जे आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आमच्यावर विरोधकांवर त्याचा वापर मनमानी पद्धतीने करू नये म्हणून आम्ही हा नियम काढून दाखवला. ठीक आहे, आमची कन्सेंट घ्या आणि तुम्ही तपास करा. ठीक आहे, तुमच्याकडे तसे कायदेशीर अधिकार आहेतच, तुम्ही त्याची आठवण करून दिली. काल काय घडलं त्याचं उत्तर सापडत नाही. अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत, त्यांची एक राजकीय प्रतिक्रिया यावर घ्यायला हवी. अवधूत वाघ साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. प्रश्न थेट असा आहे की पिंजऱ्यातला पोपट असताना सरकार काँग्रेसचं होतं, हे सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आपण थोड्या वेळापूर्वी चर्चेत संदर्भासाठी वापरलंय. आता काँग्रेस प्रवक्ते असा बचाव करतायत की केंद्रातलं सरकार हे कायदा घटना याची रचना पाळणारं नाही. राज्यघटनेची रचना न पाळता अशा काही घटना घडल्यात का, होऊ पाहतायत का की राज्यातल्या तपासात तुम्ही हस्तक्षेप करू शकता? तुम्ही याचा अर्थ भारतीय जनता पार्टी केंद्राच्या मार्फत, असा प्रश्न आहे. अवधूत वाघ, मला डॉक्टर राजू वाघमारेंसारखं गोल गोल बोलता येणार नाही. मी ठराविक मुद्दे पॉइंटने मांडतील. पहिली गोष्ट म्हणजे घटनेची पायबंदी. त्यांच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 100हून अधिक राज्य खालसा झाली, राज्यपालांनी केली आणि 1975ला ज्यांनी इमर्जन्सी आणली त्यांनी घटनेची कधीच पायमल्ली केली नाही असं त्यांना म्हणायचंय. असो, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाहीये. दुसरी गोष्ट मला एक मुद्दाम सांगू इच्छितो की जवळजवळ 12 वर्ष नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे केंद्रामध्ये शासन होतं त्यांनी त्यांच्यावर सीबीआयचे अनेक गुन्हे लावले होते, अनेक पाठी लागले होते. परंतु त्यांच्याकडे हा कायदा असून सुद्धा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कधी, आणि ते स्वतः इन्व्हॉल्ड असताना, लक्षात घ्या, ते स्वतः इन्व्हॉल्ड असताना अमित शहा साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देतो, त्या इन्व्हॉल्ड असताना कधीही सीबीआयला गुजरातचे आपण आहात
अवधूत वाघ साहेब, आपण पण इतिहासात रमू नका. आत्ताच्या घडीला कोणतं असं प्रकरण आहे ज्याच्यावर भीती वाटते महाराष्ट्र सरकारला की केंद्र हस्तक्षेप करेल? त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की ही जी सीबीआयची इन्क्वायरी सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये लावली होती त्याचा केंद्राशी काही संबंध नव्हता. त्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे लावण्यात आला होता. आता चौथी गोष्ट, टीआरपी संबंधामध्ये जे काही झालेलं आहे त्या टीआरपी संबंधामध्ये आता राजू वाघमारे म्हणाले की सीबीआय सारखी संस्था आमच्या विरोधात काम करेल, विरोधकांच्या विरोधात काम करेल. तुम्हाला जर 60 वर्ष राज्य करून सीबीआयवर विश्वास नाही तर आम्हाला मुंबई पोलिसांवर का विश्वास ठेवावा? उद्या सकाळी मुंबईचे तुमचे पोलीस कमिशनर 8 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतात आहेत. त्या FIR मध्ये अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिकचा उल्लेखही नाही. कारण ते सांगतात की रिपब्लिकचा उल्लेख आहे अशी खोटी पत्रकार. पण मग अवधूत वाघ, आपल्याला असं वाटतं का की हा सगळा विषय हा केवळ आणि केवळ त्या टीआरपी घोटाळ्यामुळे सुरू झालाय का प्रत्यक्षात इतर कोणाला तरी वाचवायचं आहे? अवधूत वाघ, प्रश्न पोहोचलाय माझा? नाही, मी प्रश्न आपल्याला असा विचारला की सगळा वाद केवळ आणि केवळ टीआरपी मुळे सुरू झालाय, टीआरपी घोटाळ्याच्या तपासामुळे सुरू झालाय की प्रत्यक्षात भविष्यात कोणत्याही प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सीबीआय पोहोचू नये यासाठीचं हे नवं पोलादी कवच उभं केलं जात आहे? अगं हे पहिलं हे सरकार आहे ना एक घाबरट आणि नेबरट सरकार आहे. एक 3 पैशाचा तमाशा म्हणून जब्बार पटेलांचं नाटक होतं. या 3 पैशाच्या तमाशामधले ह्या 3 पार्टीचा तमाशा चालू आहे आणि या तमाशामध्ये मला असं वाटतं की हे घाबरलेले हे जे 3 नायक आहे किंवा खलनायक म्हणा फार तर ते सगळ्यालाच आज घाबरतात. आज इकडे हजारो लोक, लाखो लोक, शेतकरी हे आत्महत्येला प्रवृत्त होतील अशी स्थिती आहे. त्यांच्याकडे यांचं लक्ष नाहीये आणि कपिल सिब्बलला द्यायला 10 लाख रुपये पर सिटिंग यांच्याकडे पैसे आहेत. हा आता विषय कुठे आला? कुठे विषय आला? म्हणजे आपल्याला कोणाला वकिलाला किती फी द्यायची हा आज चर्चेचा विषय नाहीये. मला माफ करा अवधूतजी, आपण विषयाला सोडून बोललो तर मग मला हस्तक्षेप करावा लागेल. मला उज्ज्वल निकम साहेबांकडे जायचंय. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, पटकन त्यांना एक प्रश्न विचारू द्यात. अवधूत वाघ यांचा मुद्दा आपण ऐकलाय, त्याच्या आधी डॉक्टर वाघमारे बोलत होते, त्यांच्या प्रतिक्रिया राजकीय होत्या, पण मला तांत्रिक उत्तर हवं आहे. निकम साहेब, तुमच्याकडून ते अपेक्षित करतो. मुळात राज्य सरकारच्या कडून आपल्या संपूर्ण यंत्रणेच्या संरक्षणाच्या साठीची केलेली जी काही तजवीज असेल ती तजवीज येत्या काळात केंद्र आणि राज्यात संघर्षाची बीजरोपण करते का? प्रसादजी, सद्य परिस्थितीत मी नाही असं उत्तर देईल. बर, कारण या राज्यात अशी कुठली मोठी घटना घडली नाही की ज्या योगे आपल्याला म्हणता येईल की राज्याचा आणि केंद्राचा भांडण सुरू झालेला आहे. मनातल्या मनात मांडे दोघी खात असतील तो भाग वेगळा आहे, परंतु जाहीररित्या जनतेच्या दृष्टिकोनातून अशी कुठली घटना घडलेली नाही. हा जो सध्या महाराष्ट्राने आदेश पारित केलाय ही अतिसावधानगिरी एवढंच मला म्हणता येईल. आणि ती अतिसावधानगिरी करणं किंवा दाखवणं म्हणजे काही चुकीचं झालंय असंही मी म्हणणार नाही. बर, आणि सीबीआय वाटत असेल की या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती देशभरात आहे तर सीबीआय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात त्याची परवानगी घेऊ शकते. जे पश्चिम बंगालमध्ये घडलं आपल्याला माहिती असेल, ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं मी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हे करणार नाही, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अटक केली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सोडा, सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेलं. अशा प्रकारचा फेडरल आणि स्टेट याच्यामध्ये वाद होऊ नये, कारण कायदा व सुव्यवस्था हा विषय स्टेट लिस्ट मध्ये आहे, ती राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि केंद्र मला वाटतं शहाणपणाने वागेल. केंद्र देखील त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. आणि म्हणून ज्या मी मागे एकदा एका ठिकाणी असं म्हटलं होतं की सध्या सुशांतचं प्रकरण असेल किंबहुना आता हे टीआरपीचं प्रकरण असेल, या ज्या राज्य सरकारच्या 2 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनची म्हणजे मीडिया आणि पोलीस फोर्स यांच्यातला जो वाद चव्हाट्यावरती चाललेला आहे हे थांबणं गरजेचं होतं. सुशांत प्रकरणामध्ये नेमकं हेच झालं आणि म्हणून बिहारचे डीजीपी देखील त्याला उतरले होते. हे वाद मिटवण्याकरता केंद्र सरकारने तरी पुढाकार घ्यायला हवा होता असं माझं स्पष्ट प्रामाणिक मत आहे. कारण राज्य सरकारला कोरोना आहे, इतर शेतकऱ्यांचे अनेक प्रॉब्लेम आहे, याकडे जास्त लक्ष देता आलं. खरंय. धनराज वंजारी, या टप्प्यावर एक प्रश्न, केंद्रीय स्तरावरचे IPS आणि राज्य स्तरावरचे IPS यांच्यातल्या अहंकाराच्या संघर्षाचाही येतो का?
नाही नाही, तसा संघर्ष येत नाही, तसा संघर्ष येऊ नये, हे असंवैधानिक होईल असा संघर्ष करणं. आता जसे बिहारचे DGP म्हणाले, खरं तर 312 आर्टिकल जर बघितलं, ज्याच्यामध्ये IPS आणि IAS या दोन सर्व्हिसेसचं प्रावधान आहे, ते प्रावधान इतकं स्पष्ट आहे की देश एक संघ राहावा. उद्या महाराष्ट्राचाच माणूस महाराष्ट्रात IPS असला तर कसं होईल? तुम्ही काय कराल ते प्रमाण होईल. म्हणून बिहारचा माणूस महाराष्ट्रात, महाराष्ट्रातला चंदीगडमध्ये, कर्नाटकचा हरियाणामध्ये, हे जे आमचं फेडरल युनिफाईड स्ट्रक्चर आहे ना, या स्ट्रक्चरची एक ब्युटी आहे. आणि ती ब्युटी या दोन सर्व्हिसेसच्या खांद्यावर आर्टिकल 312 कॉन्स्टिट्यूशन दिलेली आहे की देश एक संघ इंटिग्रेटेड राहावा, या सर्व्हिसेसचं काम आहे. त्या दृष्टीनं पांडे जे DG आहेत बिहारचे, त्यांचं जे वक्तव्य वागणं आहे ते अशोभनीय आहे. मी म्हणतो ते शोभत नाहीये त्यांना वागायला. आता याशिवाय अंतर्गत लॉबिंग आणि त्या प्रांतवाईज वगैरे हे सगळं असतं. पण जसं तू वारंवार एका गोष्टीचा निर्देश करतोय प्रसाद, की असं काय घडलं, तर निश्चितपणे असं काय घडलं हे पाहण्यासाठी जर बघितलं, एक सुशांतची केस आहे, एक NCBची इन्क्वायरी चालू आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये काही सरकारातले किंवा काही MLA इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे, जे फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून आहे. TRPचं प्रकरण सुद्धा तेवढंच सेन्सिटिव्ह आहे. आणि त्याही पलीकडचं सांगतो की यांना भीती का वाटते, कारण दिल्लीचं आप सरकार केजरीवालचं जेव्हा केंद्राला हलवायचं होतं, नंतर ते त्यांचं सेटल झालं, त्यांचे रिलेशन्स नंतर चांगले झाले सुदैवाने, पण जेव्हा हलवायचं तेव्हा CBIने अक्षरशः CMच्या कॅबिन मध्ये वगैरे सर्च घेऊन, त्यांच्या होम मिनिस्टरच्या कॅबिन मध्ये सर्च वगैरे घेऊन, घरी सर्च घेऊन जे केलं, हे कदाचित आमच्यावर लादलं जाऊ शकतं, अशी एक भीती. आता हे भीती फार बरं झालं धनराजजी, आपण 3-4 उदाहरणं दिली आहेत आणि त्या माध्यमातून एक गोष्ट समोर आली की भविष्यात काय होऊ शकतं याची भीती महाराष्ट्र सरकारला वाटलेली असू शकते. एक छोटी विश्रांती, लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय, आपल्या सोबत आहेत पद्मश्रीनं सन्मानित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. निकम साहेब, आता प्रश्न असा उपस्थित राहतो, थोड्या वेळापूर्वी धनराज भन्सारी यांनी ज्या बाबतीतला उल्लेख केला की काही प्रकरणं अशी आहेत ज्या प्रकरणामध्ये सत्ताधारी गटाचे काही जण गुंतले असल्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असावी, म्हणून भविष्यातलं संकट टाळण्यासाठी आत्ताच एक कायदेशीर तरतूद तजवीज आहे आपल्याकडे, याची आठवण त्यांनी केंद्राला करून दिली आहे. मग मला प्रश्न आपल्याला निकम साहेब असा विचारायचा आहे की राज्य सरकारला याचा अर्थ आपल्या आसपास परिस्थिती किंवा आपल्या आसपासची माती भुसभुशीत आहे याची जाणीव झाली असावी का? प्रसादजी, आपण जर CBIचा आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर मी गमतीने असं म्हणेल की बऱ्याच वेळेला बऱ्याच खटल्यांमध्ये CBI ही ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी सारखी वागलेली आहे. या कारण असं आहे की जी राज्यात केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार असेल, जरी CBI स्वायत्त संस्था असली तरी सुद्धा ज्या वेळेला सर्वोच्च न्याय पिंजऱ्यातील बंदिस्त पोपट असं म्हणतं, त्या अर्थी एक गोष्ट मात्र निश्चित स्पष्ट होते की काही वेळेला CBIला देखील केंद्रातले जे कोणी राज्यकर्ते असतील, म्हणजे काँग्रेस असेल, भाजप असेल, त्यांच्या मार्गदर्शना किंवा सूचनेनुसार बऱ्याच ठिकाणी CBI हस्तक्षेप करतं, असा आरोप वेळोवेळी विरोधी पक्षाकडनं करण्यात येतो. बरं, या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हा भाग सोडून द्या. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती मगाशी भन्सारी साहेबांनी सांगितलं की CBIने आपच्या मुख्यमंत्र्याच्या फाईलचं झडती घेतली, त्याला कारण तसं होतं, कारण त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप होतो, तो मेरिटचा प्रश्न सोडून देऊया. बर,
परंतु सीबीआयला माझ्या मते आजही मी पुन्हा सांगतो की सीबीआयला दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नुसारच काम करावं लागतं. संबंधित राज्य सरकारची गुन्ह्याच्या तपासाला जर परवानगी नसेल तर सीबीआयला त्या राज्यामध्ये गुन्ह्याचा तपास करता येत नाही. सीबीआयला जर तपास करायचा असेल तर सीबीआयला संबंधित न्यायालयाच्या सक्षम न्यायालयाकडनं परवानगी घ्यावी लागते हे असतं. परंतु हे महाराष्ट्र सरकारने का केलं याला कारण एकच आहे. महाराष्ट्र सरकारने शड्डू ठोकलेले आहेत एवढंच मी म्हणेल की आम्ही वेळ पडली तर समर्थपणे मुकाबला करू शकतो. हा संदेश देखील काही वेळेला राज्यकर्त्यांना द्यावा लागतो. हा संदेश एवढाच यातून ध्वनित होतो. बाकी माझ्या मते कायदेशीर दृष्ट्या याला काही फारसं महत्व नाही. फार बरं झालं आपणही अतिशय स्पष्टपणे ही भूमिका समोर आणलीत की प्रसंगी केंद्राशी दोन हात करायची तयारी राज्याची आहे याचा संकेत द्यायचा हा प्रयत्न आहे. अवधूत वाघ, केंद्राशी दोन हात करणारं राज्य सरकार आत्ता जर महाराष्ट्राचं असेल तर दोन मुद्दे उपस्थित होतात. एक, हा शहाणपणाचा आत्ताचा निर्णय आहे का, आणि दुसरा, याचा अर्थ दाल में कुछ काला है. कसं आहे की या सरकारचा डायलॉग पण चुकलेला आहे आणि डायलॉगचा टायमिंग पण चुकलेला आहे. मगाशी तुम्ही मला सांगितलं हा विषय चेंज करतात, विषय चेंज नाही. महाराष्ट्रामध्ये पडलेले अनेक प्रश्न एका बाजूला, आणखीन टीआरपीचा प्रश्न एका बाजूला. जे काही होणार आहे ते टीआरपीच्या संदर्भामध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला हे पडसाद आहेत. आता टीआरपीचा घोटाळा आहे, तिकडे अर्णबला तुम्ही एफआयआर दाखल न करता त्याला अटक करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्या भंडारीला आतमध्ये बोलवताय. म्हणजे एके ठिकाणी म्हणायचं की सीबीआयवर आमचा विश्वास नाही, मग मुंबई पोलिसांवर दुसऱ्यांनी का विश्वास ठेवायचा. तर प्रसादजी सिस्टीम मध्ये काम करत असताना आपल्याला सिस्टीमवर विश्वास ठेवावा लागतो, नाही तर सर्व सिस्टीम जमीन बसत होतात. काही झालं तरी केंद्राने मदत द्यावी, आम्हाला जीएसटी मिळालं नाही केंद्राने मदत द्यावी, उद्योगधंदे म्हणतायत केंद्राने मदत द्यावी, कोरोना सगळीकडे केंद्राकडे एकेकाळी मदत मागायची आणि दुसरीकडे चड्डू ठोकून उभं राहायचं. हे कसं चालणार. मी तुम्हाला फक्त आता इकडे निकम साहेब आहेत, वंजारी साहेब आहेत, एक प्रश्न विचारतो. केंद्रामध्ये हा जो दिल्ली पोलीस ऍक्ट आहे तो अमेंड होऊ शकत नाही का. उद्या सकाळी केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे त्या सरकारमध्ये संपूर्णपणे मोठं नका हलवू वाघमारे साहेब, तुम्ही बोला नंतर तुम्हाला मिळेल त्यावेळी. सरकारकडे जे बहुमत आहे त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी हा दिल्ली पोलीस ऍक्ट किंवा जो आहे तो अमेंड केला आणि त्यातलं हे कलम काढून टाकलं. काय फरक पडणार आहे. पण मला वाटतं की अवधूत वाघजी, अशा प्रकारे जर काही घडलं तर ते राज्य आणि केंद्राच्या आपल्या संवैधानिक संपूर्ण रचनेला बाधा निर्माण करणार असेल. निकम साहेबांना हा प्रश्न जरूर विचारायला लागेल. बरं झालं तुम्ही हा उपस्थित केलात. अशा प्रकारे कायदेशीर तरतुदी काढून टाकल्या तर मग केंद्र एक प्रकारे राज्यांच्या हस्तक्षेपाला मोकळी वाट करून देतंय का. होईल आणि काय नाही. शेवटी लढाई सुरू जर तुम्ही केली तर त्याच्यावर उत्तराला प्रत्युत्तर असतं. वाघ साहेब एक मिनिट निकमजी बोलतायत, आपण त्यांचा एकदा आवाज ऐकणार आहोत. निकम साहेब आपण उत्तर द्या. वाघ साहेबांची सूचना जी आहे ती प्रॅक्टिकली अंमलात येऊ शकत नाही एवढ्या करता, कारण कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय घटनेनुसार राज्य सरकारच्या याच्यातील अखत्यारीतील आहे आणि हा स्टेट लिस्ट मधला हा विषय आहे. आणि त्याच्यामुळे जर अशी तरतूद काढून टाकली, राज्य सरकारची पूर्वसंमती घ्यायची नाही, तर केंद्रात कुठलंही सरकार असेल तर राज्यात ते धुडगूस घालू शकतं. लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यामध्ये पाडण्यात येऊ शकतं आणि अशा रीतीने झाल्यास तर अराजकता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून ती पूर्वसंमती एवढ्या करता आवश्यकता आहे की जेणेकरून केंद्रीय तपास यंत्रणेला कुठेतरी अंकुश असला पाहिजे. आणि म्हणून केंद्र सरकारने ज्या वेळेला ही स्वायत्त संस्था केली त्यावेळेला देखील सर्वोच्च न्यायालयाने काही तपास ज्यावेळेला ही संस्था करत असते त्यावेळेला देखील देखरेख सर्वोच्च न्यायालय करत असते. अगदी. आणि मग या निमित्तानं धनराज वंजारी, हाही एक मुद्दा आहे. ज्या प्रमाणामध्ये सीबीआयलाही परवानगीची गरज आहे त्याप्रमाणे राज्यातल्याही तपास यंत्रणांना सीबीआयचं भय आहे. हा परस्परांना चेकमेटचा प्रकार आहे, जेणेकरून व्यवस्था, न्याय यंत्रणा आणि सगळ्यात महत्वाचं व्यवस्थेवरचा विश्वास कायम राहावा. वंजारी साहेब. नाही, मी चेकमेट नाही म्हणणार, याला चेक अँड बॅलन्स आहे. घटनादारांनी
ज्या पद्धतीने एक लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवून चेक अँड बॅलन्स आहे की कोणीही ओव्हर पॉवर होऊ नये. खूप चांगला मार्मिक मुद्दा निकम सरांनी सांगितला या ठिकाणी की अराजक माजेल आणि वाघ साहेब, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, तुम्ही जे म्हणाला की असं करता येऊ शकेल, पण असं करता येणं म्हणजे आपण लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे जातो आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. खरंच इथे आपण डेमोक्रेसी सोडून ऑटोक्रेसी. धनराज वंजारी यांचा आवाज मध्येच गेलाय. डॉक्टर वाघमारे यांना यावर बोलायचं आहे. डॉक्टर वाघमारे साहेब, आपली प्रतिक्रिया. सगळ्यात पहिली गोष्ट मी सुरुवातीलाच सांगितलं की केंद्रातल्या सरकारची मानसिकता काय आहे, तर घटनेची पायमल्ली आणि कायद्याचा अवमान. बीजेपीच्या प्रवक्त्यांच्या बोलण्यातून ते सिद्ध झालं काते साहेब की त्यांची मानसिकता कशी आहे. आता साधं लोकसभेमधलं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे बिल आणण्यात आलं, हा पण स्टेट लिस्टचा विषय होता. शेतकऱ्यांचा मंडीचा जो विषय आहे एपीएमसीचा, हा राज्याचा विषय आहे. पण राज्याच्या विषयात राज्याला न विचारता हस्तक्षेप करून केंद्राने ते कायदे आणले. त्याच्यामुळे आताच जे सरकार आहे, हे सरकार आपल्या फायद्यासाठी वाटेल त्या पद्धतीने कायद्याचा अवमान करणार, घटनेचा अवमान करणारं सरकार आहे. बरं, पण डॉक्टर वाघमारे, ज्या आता कृषी कायद्यांच्या अनुषंगाने तुम्ही टीका करताय, 2019च्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभेच्या वेळेला हा मुद्दा तुम्ही राष्ट्रीय पातळीवर घेतलाय. साहेब मुद्दा आता कृषी कायदे नाहीये, मुद्दा आता हा आहे. जरा ऐका, तुम्ही जर आम्हाला इकडे बोलवलं असेल तर तुम्ही आमचं बोलणं पूर्ण झाल्यावर बोलायला शिका, नाहीतर आम्हाला बोलवू नका मध्ये. तुम्ही मध्येच तोडताय आम्हाला. लोकांना कळणार कसं आम्हाला काय बोलायचं ते. ठीक आहे, पण डॉक्टर वाघमारे, आपण मुद्देसूद बोलावं एवढी माझी विनंती आहे. अहो, पण मी तेच तर तुम्हाला सांगतोय. तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात का? नाही, त्याच्यासाठी अवधूत बसलेले आहेत. मला मॉडरेट करायचं आहे आणि वेळेची मर्यादा पाळायची आहे. मला बोलू द्या. आम्ही बोलताना वेळेची मर्यादा असते. ऐकून घ्या जरा. या देशामध्ये जवळजवळ 10 राज्य आहेत की त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सीबीआयनी परवानगीशिवाय, आमच्या परवानगीशिवाय आमच्या राज्यात तपासाला येऊ नये. हे स्पष्ट 10 राज्यांनी केलंय. त्याच्यात काही नवीन नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्राला काय लपवायचंय अशातला कोणताही भाग नाहीये. या केंद्राची नियत आणि नीती या दोन्ही गोष्टींवर भाजपचा आमचा विश्वास नाहीये आणि सीबीआय त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे काळजी घेण्यासाठी, कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. डॉक्टर वाघमारे, निकम साहेब मगाशी एक मुद्दा मांडतायत, म्हणजे खरं तर ते वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतायत की सीबीआय ही कायम केंद्रात ज्याचं सरकार असतं त्याच्या मनाप्रमाणे वागत असते. आज भाजप आहे, काल सीबीआय काँग्रेसच्या काळात काय वागली आहे हे तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेलाही त्या विरोधात अनेकदा आवाज उठवला गेला होता. आता ज्या पद्धतीने इतिहासामध्ये सीबीआयच्या संचालकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं नव्हतं 70-75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात, हे पहिल्यांदा घडलं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडल्या, मुख्यमंत्र्याच्या घरची रेड बघा, सीबीआयच्या संचालक पदाचा वाद बघा, या सगळ्या गोष्टी बघितल्या की एकच गोष्ट लक्षात येते, केंद्रातलं भाजप यांची नीती आणि नियत हे दोन्ही खराब आहेत. त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे. ती काळजी आम्ही घेतोय. ठीक आहे, खबरदारीचा उपाय म्हणून आहे हा सगळा विषय असं वारंवार सांगितलं जातंय काँग्रेसकडून. आपल्या सोबत अवधूत वाघ आहेत, उत्तर देत आहेत त्या मुद्द्यावर. मला टिप्पणी अशी करायची आहे की आता राजू वाघमारे म्हणाले की आमच्या पक्षाचा केंद्र सरकारवर अजिबात विश्वास नाहीये. मला त्याचं उत्तर असं आहे की तुमच्या विश्वासाला मी विचारतच नाही, तुमचा विश्वासच लोक आम्हाला जोपर्यंत 120 कोटी भारतीयांचा भारतीय जनता पक्षावर कसला 120 कोटीचा घेऊन बसला. तुम्ही घटनेचा अपमान करताय.
तुम्ही लोकसभेचा अपमान केला, शेतकऱ्यांचं बिल आणलं, ते कायद्यामध्ये बसत नाही, ते स्टेट लिस्ट मध्ये शेतकऱ्यांचं बिल. वाघमारे, डॉक्टर वाघमारे एक मिनिट, डॉक्टर वाघमारे क्रॉस फायर अशा पद्धतीनं करू नका. तुमचं म्हणणं मांडत असताना तुम्हाला हस्तक्षेप पसंत पडत नव्हता, आता तुम्ही दुसऱ्याला बोलू देणार आहात का? डॉक्टर वाघमारे, पूर्णपणे बदल आहे. तुम्हाला याच्या पुढे मी बोलायला देणार नाही माझ्या समोरच्या वेळी. डॉक्टर वाघमारे, अवधूत वाघ यांचं म्हणणं ऐकूयात. तुम्ही बोलू नका. अवधूत वाघ खरं बोलायला शिका. अवधूत वाघ खरं बोलायला शिका. मी बोलत असताना तुम्ही बोलू नका. तुम्हाला तुम्ही बोलत असताना आवडत नाही, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोट घालता? तर मुख्य म्हणजे काँग्रेसचा केंद्र सरकारवर विश्वास नाहीये, त्या वाक्याला आम्ही डॅश डॅश मारतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मला वाटतं अवधूत वाघ थोडीशी मर्यादा आपण ही शब्दांची पाळायला हवी. अवधूत वाघ शब्दांची मर्यादा पाळायला हवी सार्वजनिकरित्या वक्तव्य करत असताना. मी अतिशय ही भाजपची पद्धत आहे, ही भाजपची नीती आहे आणि ही भाजपची नियत आहे. ही मर्यादा ठेवून डॅश डॅश हा शब्द कधीपासून संसदेत झाला? अवधूत वाघ आपल्याला काय सुचवायचंय ते काही लोकांना कळत नाही का? लोक इतकी दुखावली नाही आहेत. यांची नीतीच बरोबर नाही हो. भाजपची नीतीच अशी आहे. मुख्य म्हणजे मी बोलत असताना तुम्ही यांना बोलायला का देता? नाही, मी थांबवलंय त्यांना, मी हस्तक्षेप करून त्यांना थांबवलेलं आहे. यांची नीती किती आहे? भाजपची नीती आणि नियत खराब आहे. यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना माफ करा. डॉक्टर वाघ, मुद्दा पुढे जात नाहीये. अवधूत वाघ, फक्त आपण बोला, आपलंच म्हणणं ऐकता. आपल्याकडे 1 मिनिट पूर्ण वेळ आहे. मला नेमकं असं म्हणायचं आहे की अतिशय सुरेख पद्धतीने निकम साहेबांनी आणि वंजारी साहेबांनी सांगितलं की चेक मेटचा प्रकार नसून हा चेक बॅलन्सिंगचा प्रकार आहे. त्यामुळे लोकशाहीचे 4-5 स्तंभ आहेत, ते एकमेकांमध्ये अशा तऱ्हेने गुंतलेले आहेत की एकमेकांना शिरवू नये. सीबीआय जी आहे, ही संस्था जी आहे, ही संस्था ज्यावेळी इंटरस्टेट किंवा एखादा गुन्हा सर्व राज्यांमध्ये पसरलेला असतो अशा ठिकाणी काम करते. आता हेच जर धरायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एखादा गुन्हा घडलेला आहे आणि त्याचा तपास करायला जर महाराष्ट्राचे पोलीस जर गुजरातमध्ये गेले आणि त्याला तिकडच्या पोलिसांनी सहकार्य केलं नाही तर कसं होईल सांगा मला? तर त्याच्यामुळे आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे एकमेकांवर विश्वास ठेवून, सिस्टीमवर विश्वास ठेवून पुढे गेलं पाहिजे. हा सीबीआय पिंजऱ्यातला पोपट आहे असं म्हटलं तर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस हे पण होम मिनिस्टरच्या पिंजऱ्यातले पोपट आहेत का, असा दुसरा प्रश्न तयार होतो आणि सिस्टीमवरचा विश्वास जातो. त्यामुळे सिस्टीमवर विश्वास ठेवून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. विरोधासाठी विरोध करता आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट, मनातली भीती या सत्ताधाऱ्यांच्या मनात जी आहे ती काढून. आम्हाला कोणाची भीती वाटत नाही, आम्ही कायदा सांगतोय. यात आता परत तुमच्या दोघांमध्ये चर्चेचे नवीन पडसाद नकोय या भागामध्ये. वेळेची मर्यादा आहे. मला निकम साहेबांकडून जाता जाता एक प्रतिक्रिया पटकन घ्यायची आहे. निकम साहेब, आत्ताच्या घडीला खबरदारीचे उपाय म्हणून, केंद्रासमोर शड्डू ठोकायचे म्हणून आणि एका अर्थी काही गरज नसताना म्हणून जे काही केलं गेलं ते भविष्यात वादग्रस्त ठरू नये आणि त्याच्यामुळे भविष्यातल्या तपासावर परिणाम होऊ नये याच्यासाठी काही खबरदारी घ्यायची गरज आहे की तसं काही होऊच शकत नाहीये, होणारच नाहीये? प्रसादजी, माझ्या मते काही तसं होणार नाही. कोणालाही तसं भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण सीबीआयला देखील कायद्यानुसारच काम करावं लागेल. कायद्याच्या कक्षेच्या बाहेर सीबीआयला जाता येणार नाही. अर्थात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला तरच सीबीआयला कुठल्याही राज्यात जाऊन तपास करता येईल. त्या राज्याच्या पूर्वसंमतीशिवाय असा तपास करता येणार नाही. आणि माझ्या मते जे महाराष्ट्र सरकारने हा आदेश मागे घेण्याचं एक केंद्र सरकारला जाणीव करून दिली आहे की आमच्या तपासात तुमचा हस्तक्षेप नको. उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते कोणाला वाचवण्याकरता प्रयत्न आहे की काय, अशी साधारण भीती देखील महाराष्ट्र सरकारला वाटली असावी. आणि म्हणून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्या पद्धतीत कुठे बाधा येऊ नये हा एकमात्र उद्देश महाराष्ट्र सरकारचा असावा. ठीक आहे. धनराज वंजारीजी, आपल्यासाठी 1 मिनिट आहे. नाही, महाराष्ट्र सरकारचा उद्देश याच्यामध्ये जसं आपण आता चर्चेत
बघितले बचावात्मक असू शकतो आणि कॉन्स्टिट्युशनल आहे, त्याच्यामुळे नथिंग रॉंग इन दॅट. आणि केंद्र सरकारचं जे काही रिप्रेशन आहे, जे काही प्रेशर येत आहे, ते प्रेशर साधार आपल्याला समजायला कारण उपलब्ध आहे की अशा प्रकारचं प्रेशर असू शकतं. पण दोन्हीही सरकारांना, राज्यातल्या आणि केंद्रातल्या, माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुमचे शड्डू ठोकून डावपेच जेव्हा करता, राजकीय डावपेच जेव्हा करता, तेव्हा किमान एवढं भान ठेवा की संविधानिक आस्थापनेचं हसं होऊ नये. त्यांची जी इब्रत आहे ती इब्रत किमान दर्जाच्या संविधानिक आस्थापनेचा जपला जावा. आज सीबीआयला आपली नोडल एजन्सी आहे, निकम साहेब सांगू शकतील, बाहेर देशामध्ये कुठेही गेलं तर आपली सीबीआय ही देशाची नोडल एजन्सी आहे. तिचा किमान मान सन्मान व्हावा. तिच्या पायमल्ली करून किंवा तिची इब्रत खाली आणून जर तुम्ही राजकारण करत असाल तर त्याच्यासाठी मात्र जनता तुम्हाला क्षमा करणार नाही, मग राज्य असो किंवा केंद्र. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची, मात्र बातम्यांच्या साठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.